सरपंच यांच्या हस्ते या ठिकाणी नाटकाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। असेच कलाकार घडावेत अशी आपण इच्छा व्यक्त करून या नाटकाचं उद्घाटन झालेलं आहे। यानंतर गाण्याला सुरुवात होईल। आजच्या या यात्रेच्या काल शेवटचा दिवस झाला, परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे आपण आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आपल्याच गावच्या मुली आहेत। आपण यांचा नाटक सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थितपणे पाहाल अशी आशा आहे। या नाटकातील पात्र सगळी काल्पनिक आहेत। याच्यातील प्रसंग असतील, नावं असतील, हे माझं सांगणं काम आहे। शब्द असतील, अंधश्रद्धेवर प्रकाश टाकणारं नाटक आहे। प्रत्येक गावामध्ये अशा काही घटना घडतात, त्या घटनांवर प्रकाश टाकणं हे माझ्यासारख्या छोट्या लेखकाचं काम आहे। मंगळवेढा तालुक्यामध्ये माचनूर या गावी घडलेली ही सत्य घटना आधारित आहे। फक्त तिथं नरबळी चुलत्यानं पुतण्याचा दिलेला होता, तिथं आपण थोडीशी कथा बदललेली आहे। तिथं आपण कोणाचा नरबळी देतो हे पाहतोय। सोलापूरमध्ये कमटम नगरमध्ये अशा 3-4 घटना घडल्या। त्या 3-4 घटना घडलेल्या या घटना माझ्या मनाला थोडंसं खटकलं। अजून सुद्धा आपल्या हातामध्ये विज्ञानाचं शस्त्र आहे। विज्ञानाचं बटन दाबल्यानंतर आपण दिल्लीच्या गोष्टी घरामध्ये गल्लीत बघू शकतो, परंतु अजून सुद्धा माणूस देवाचा आधार घेऊन कशा प्रकारे माणसाला फसवतो हे फक्त तुमची जनजागरण करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। कथा सगळ्याला आवडेल, आवडली तर घ्या, न आवडली तर माझ्याकडे द्या, एवढंच मी विनंती करून या ठिकाणी नाटकाला आपण सुरुवात करत आहोत। या ठिकाणी आपल्या गावामध्ये जे काही नाट्य कलावंत होऊन गेले, सगळ्यांची नावं आपण मागच्या 2 दिवसामध्ये घेतलेली आहेत। परत एकदा या सर्वांच्या स्मृतीस, प्रकाश कुलकर्णी आणि सगळ्यांच्या स्मृतीस या नाटक कंपनीतर्फे विनम्र अभिवादन करून तुम्हाला कुणाचा त्रास होतो? सकाळी लवकर उठून स्वयंपाकाचं बघायचं, जेवणाचं बघायचं, का दिल्या घेतल्याचं बघायचं, काही नको। पण हे काठी आमच्या पदरा सोडून गेला ते तुम्ही विसरलाच असाल, पण मी नाही विसरलो। अगदी तुमच्या वळणावर गेली बघा, पण तुमच्या वळणावर गेली बघा, लगेच लागायचं नाकावर। पण तुम्ही अजून थोडे दिवस पाहिजे होता, थोडे चांगले दिवस येण्यास तुम्ही जाण्यास गाठ पडली म्हणायची। कुणाची गाठ पडली म्हणायचं बाबा? कोणाशी बोलता? इथे तर कोणी दिसत नाही। अगं वेडाबाई, वेड की पुढं ते तुला नाही कळणार, पण तुझ्या आईचं वास्तव अजून आहे या घरात। काय हो बाबा, तेच पुन्हा विषय काढून मला रडवायचा विचार आहे का तुमचा? नाही ग बाळ, पण तुझी आई होती कशी लाखात एक, लग्नात खूप सुंदर दिसली म्हणून तर मी तिच्या बरोबर लग्न केलं। पण त्या सुंदर स्त्रीची मी एक सुंदर मुलगी आहे हे विसरू नका बाबा। नाही बाळ, तू तुझ्या आईपेक्षाही सुंदर असू शकत नाही। घरातील सगळे दागिने शोभतीलाच्या संक्रांतीच्या सणाला नेसून चालली ती गल्लीतल्या बाया टकामका बघतच राहायच्या, आणि डोक्यावरला तो पदर आणि कपाळावर ते लाल भडक रेखीव कुंकू, आज पण तो दिवस आठवला याची झोपच उडून जाते बघ। तुम्ही विषय बदलला आहात का? जाऊ मी कॉलेजला? अगदी असाच राग होता बघ तुझ्या आईच्या पण नाकावर, पण कधी तिने भांड्याची आदळापट केली नाही। आमच्या सुखी संसाराला नजर लागली कुणाची तरी, आणि हा डाव अर्ध्यावर सोडून तुझी आई निघून गेली। अगं किरण, पण एवढा पण विचार केला नाही की ती गेल्यावर माझं कसं होईल? शांत व्हा बाबा, असं किती दिवस ते दुःख आटून अश्रू गाळत बसणार आहात? नाही बाळ, तुला माझ्या वेदना नाही कळणार। अगं काय केलं नाही की आपल्यासाठी, मला तर नेहमीच म्हणत राहायची लय मस्तीला येऊ नका, मी हाय म्हणून टिकले, मी गेल्यावर माझं महत्व कळल। सकाळपासून चहा नाही की पोटात अन्नाचा कणही नाही, चला जेवण करायला। नको नको मला जेवण, इथं आलो तुझ्या आई बरोबर 2 गप्पा मारल्या की पोट भरतं माझं, म्हणून तर मी तिच्या बरोबर तास बोलत असतो। बरं, कसं चाललंय शिक्षण? नशीब तुम्हाला आईने एवढा तरी बोला वेळ दिला। आई तुझा आभार गो, थांबाय फोटोच काढून टाकते। किरण, काय करतेस हे? लाव तो फोटो भिंतीवर, तो फोटो हाय म्हणून हा वाडा शोभून दिसतो, नाहीतर कवडीची पण किंमत नाही या वाड्याला। असं काय वागतं बाबा हो? असं किती दिवस ते दुःख घेऊन बसणार आहात? विसरा ते दुःख आणि माझ्याकडे बघा, तुमच्या या मुलीकडे। जिवंत नसलेल्या माणसावर इतकं प्रेम आणि मेलेल्या माणसाला कवटावरच बसता, वेडे समजते लोक तुम्हाला। कुणाची माय राहिली मला वेड समजायला? तो फोटो माझा जीव आहे हे तू विसरू नको।
त्या फोटोचा तुला इतका त्रास कसा ग? म्हणजे तुम्हाला असं वाटतं का तुमचंच लय आईवर प्रेम आहे, माझं आईवर प्रेम नाही? अगं ती गेली तेव्हा तू बाळवत्यात होती, तुला काय कळणार आईचं प्रेम? दवाखान्यातल्या नर्सनं 8 दिवस सांभाळ केला तुझा. आईनं तर नुसता मला जन्मच दिला, लहानाचं मोठं तर त्या नर्सने केलं. मग माझी खरी आई कोण? ती पोटीतील व्यक्तीची ती नर्स. किरण, व्यक्ती नाही आई आहे तुझी. आताच म्हणलं ना नर्स माझी आई. तुला कसं सांगू हेच कळत नाही. अगं जन्म तर तिनेच दिला, पण सांभाळ तर मीच केला. आईचा हिस्सा फक्त 9 महिने 9 दिवस एवढाच होता माझ्या बरोबर. पण तो खूप महत्वाचा होता किरण. काय थोड्या जणांना हे भाग्य मिळतं, ते तर तुला नशिबानं मिळालं. मग उगीच का भांडत राहते? ते जाऊ दे, डोकं शांत होईल आता चहा बनव. माझं डोकं पेटलंय तुझं काय? ते होईल शांत. चल चहा बनव. आहे कोणतं सगळी सावध चहा मारायला? सकाळ जरा फिरून नुसतं पाय दुखा लागलं बघा. पोटात अन्नाचा कण नाही. बायकोला म्हटलं सकाळी लवकर उठून डबा तयार कर, तर बायको कशी म्हणते खावा वडापाव. मी पण लय हुशार मंडळी. रागा उठलं आणि काय केले असेल? बायकोवर हात पकडला नाही, कापडं घातली आणि धावत पळत इथे आलो, तर माझ्या जोडीदाराचा अजून पत्ताच नव्हता. अरे हार 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 केले का आमच्या माग लागायला? तुला बरं आम्हीच दिसलो तिकडं मोठं मोठं चोर बिना बोबाट्याचं फिरतात. त्यांची कापडं फाडायची सोडून आमच्या पॅन्टी फाडतोस वय? अरे मित्रा, कोणाची कापडं फाडायची तयारी चालू आहे रे? अरे मित्रा, वरच्या आईच्या गंगीचं कुत्र मायला. मी ऑफिसला जाण्याच्या वेळेलाच बरं टांगडावर करून झोपलेलं असतो. मी येताना दिसलो अशा काही ताण्या काढतो विचारूच नको. पण काय पण म्हण बघ मित्रा, एक दिवस तो माझी नक्कीच पॅन्ट फाडणार. तुझी पॅन्ट फाडणार आणि आपल्या खात्याच्या विषयला घेऊन टाकणार. अरे मित्रा, रस्त्यावरच्या कुत्र्याला तरी किंमत आहे, पण आपल्याला नाही. बायको तर एवढं टोचून बोलते की विचारूच नको. अरे काय म्हणते रे तुझी बायको? पण माझ्या बायकोपेक्षा कमीच असेल बघ. काय म्हणती म्हणून काय विचारतोस? काय म्हणत नाही म्हणून विचार. मला म्हणती काय वधुरी, तुम्ही रोज ड्युटीला जाताव आणि येताना रिकाम्या हाताने येताव, काहीतरी आणीच जावा की. अरे मित्रा, मग तू काय करतो रे? काय करतो? 1 डझन केळी आणतो. अरे मग ती बायको आवडीनं खाल्लेलं असतं काय करा? आवडीनं खाल्ली? अरे एक केळी तिनं माझ्या तोंडावर फेकून मारलं. अशी आमच्या घरात लई किंमत आहे बघ मला. बरं ते जाऊ दे, तुझं कसं काय चाललंय? मित्रा तुझं बरं? माझं तर काही विचारूच नको बघ. हे तोंडावर दिसत हे तुला कशाचे वाटतात रे? आयला मित्र आहे तर मला तलवारीचंच वळ वाटतात रे. अरे मित्रा, तलवारीचंच वळ आहे तुला. मला सांगतो बघ मित्रा. नाही सांगत कुणाला, बोल. माझा काय तुझ्यावर भरोसा नाही. मागं कोंबडीचं प्रकरण नाही सांगत म्हटला, असा वेळ थोडा दाब दिला की लागला कोंबड्यावानी बोलायला. अरे मित्रा, मागचा विषय वेगळा होता. तुझ्या गळ्याची शपथ मी आता नाही कुणाला सांगत. अरे फक्त बायकोला एवढंच म्हटलं की दुपारी जेवायला उशीर होईल, चहा करून दे. मग दिला का चहा करून? अरे चहा सोड. बायकोनं गॅस उलताना गरम केलं. चहा मागचाल का असं म्हणत तिनं उलतानाचं चटकं दिलं बघ. ह्या चेहऱ्यावर त्याचंच वळ आहेत बघ. काय तर म्हण बघ मित्रा, आपण दोघं एकाच मायेचं मनी. बरं ही गोष्ट कुणालाही सांगायची नाही, असाच रिबाब करायचा. बरोबर आहे मित्रा, ही कापड आहे ती म्हणून आपल्याला उभं आहे. ही कापड नसती तर कवाच आपली माझी तयारी झाली असती रे. अरे मित्रा, झाकून घेऊ आपली इज्जत. बरं ते जाऊ दे, साहेब येण्याची वेळ झाली, सगळं व्यवस्थित करू. आपला मित्र जसा आहे तसा आपला साहेब असतील का रे? साहेब काय माणूस नाही ती वय? अरे मित्रा, घरोघरी मातीच्या चुली असतात. कुणाचं उघड तर कुणाचं झाकून असतं. जाऊ दे, आपल्याला काय करायचं? आपण फक्त आपली ड्युटी करायची. मित्रा मी जरा आराम करतो, साहेब आलं की उठव मला. मित्रा मी जरा 2 तास झोपतो, साहेब आले की मला उठव. मागच्या वेळेला तुझ्यामुळे मला साहेबांचं बोलणं खावं लागलं होतं. आता माझ्या तावडीतून तुला कोण वाचवतंय तेच बघतो. काय चाललंय? मस्त झोपा काढता वाटतं. झोपा खुशाल झोपा. सरकार आपल्याला झोपण्याची तर पगार देते वाटतं. अरे उठा. आओ साहेब, मी नाही, हा तर सकाळपासून झोपलाय बघा. बस, दोघं पण उंदराला मांजर साक्षीला. अहो गावात काय चाललंय याचा पत्ता तरी आहे का तुम्हाला? अहो साहेब, गावात सगळं चांगलं चाललंय बघा. कोणाची कोणाला तक्रार नाही बघा. तुम्ही नीट ड्युटी
त्या दिवशी, तरी मी सांगितलं होतं याला झोप लागली की चिमटा घेत जा म्हणून, पण साहेब नेहमीच फसवतो हा मला. बस, मला एका खबराचा कॉल आला होता. आपल्या गावात कोणतरी झोटिंग बाबा आलाय म्हण. जावा आणि त्याचा शोध घ्या. शोध घ्यायचा का पकडून आणायचे? मागच्या वेळेला 2-4 चोर सापडले. कोणाचा तरी फोन आला दिली सोडून. पहिल्यांदा तो सापडतो का बघा, मग बघू काय करायचं ते. मला जरा मीटिंगला जायचंय, तेव्हा तुम्ही ताबडतोब कामाला लागा. मित्रा चल, ताबडतोब कामाला लागू. चल चल. प्रकाश, अरे प्रकाश, काय करतो सर? अरे अजून किती जागून अभ्यास करशील? आता डोळ्याला भूक आहे, ती फक्त तुझ्यावर तांदूळ पडायची. एकदा का तुझं 2चे 4 हात झालं का नाही, मी मोकळी झाले बघ. अगं आई, रात्र जागून मी अभ्यासच केला नाही तर मी मोठा साहेब कसा होणार आहे? आणि तुझं स्वप्न आहे ना की मी मोठा साहेब म्हणून. हे बघाय, तू उगीच काळजी करतेस. अगं काळजी केल्याने दुःखच पदरात पडतं माणसाच्या. बस बाबा, आता तूच राहिला होता मला उद्देशाचा डोस पाजायचा. जरा तरी ऐकावं म्हणते माणसाचं. अरे चुकाच नाही झाल्या तर माणूस कशाला सांगतोय? आई, मला तुझा ना हा स्वभाव अजिबात पटत नाही. अगं आज तू खाल्लं म्हणजे लगेच रूप येत नसतं ग. या हाताने लय कष्ट केले रे बाबा. तळ्या घट्ट पडलेल्या हाताने नाकाला 2 तास भरवते आणि माझे डोळे मिटते बघ. झालं, आलीच लगेच मूळ मुद्द्यावर. तुला लवकर डोळे मिटायची खूप घाई झाली का ग? तू लवकर डोळे मिट आणि मला सोडा वाऱ्यावर. अरे तसं नाही रे पोरा, मी काय टिकलं पण तुझं जन्माला पुरणार आहे का? अरे माणसाचा क्षणाचा सुद्धा भरोसा राहिला नाही बघ. तेव्हा लवकर सून आणि ह्या घरात. आई, माझ्याच पोटाचा प्रश्न मला सुटत नाहीये, तेव्हा तिला आणून कसा जगू सांग बरं. आणि आई, आजकाल शिकलेल्या मुलींचं ना काही खरं नाही. हे बघ, हाताची पाची बोटेसारखी असतात का? अरे प्रकाश, अजून पण चांगली माणसं आहेत रे जगात, म्हणूनच तर जग चाललंय ना. अगं आई, तुझ्यासारख्या चांगल्या विचारांची माणसं ना खूप कमी आहेत या जगात. अगं आज सरण्यासारखं रंग बदलतात ही माणसं. ते मला काही माहित नाही. मला सून हवे, त्यासाठी तू काय पण कर. आई, हा हट्ट सोड. अगं सून आण, सून आण. सून म्हणजे तर तुला बाजारातला भाजीपाला वाटला का? 10 रुपये दिले की मिळाला? तर तू माझं सपन पूर्ण नाही करणार? अरे असं जगावेळ काय मागितलंय मी तुझ्याकडं? अगं आई, तू असं मागतेस जे आज मिळतच नाही. तेव्हा नशिबात असेल तर होईल आई. काय डोंबलेच होईल? अरे प्रयत्नच नाही केला तर कोण पोरगी चालून येणार हायवे मला सून करून घ्या म्हणून. हे बघाय, आता ना आपण खूप आनंदात आहोत. सून आली की तुझी वादात होणार. तुला मिळतो तो सुखाचा काच मिळणार नाही. चालेल मला, मी तुझ्या सुखासाठी काय पण करण्यास तयार आहे. काही करू नको, फक्त हा सुनेचा हट्ट सोडून दे आणि आहे त्यात समाधान मान. आई, उद्या सून आली की आपल्या दोघांतलं प्रेम असं राहणार नाही. चालेल मला, मी रोज तिच्या लाता खाईन, शिळा खाईन, सगळं सहन करीन बाळा मी तुझ्या सुखासाठी. बरं चल, मला खूप भूक लागली, काहीतरी मस्त खायला कर. अजिबात नाही, मी आजपर्यंत तुझं सगळं केलं पण आता काहीच करणार नाही. तू हाताने कर आणि खा. आई, हा हट्ट सोड. अगं मला तुझ्यापासून दूर नकोस लोडू. उद्या सून तुझी सेवा करणारी मिळाली तर ठीक आहे, नाही मिळाली तर तूच मला दोष देत बसणार आहेस. नाही होणार दोष तुला. आई, हा फक्त बोलण्याचा भाग झाला. उद्या बायकोचा बैल झाला, तिच्या पत्रात लपतो, कोरडा घोळतो, असं कुठकं बोलू नकोस म्हणजे झालं. नाही बोलणार, फक्त लग्नाला हो म्हण बाबा. बरं चल, मला खूप भूक लागली.
अंबिका माता जय, वेताळ बाबा की जय हो. अरे तू आज माझ्यावर रुसलीस की काय? नाही म्हणजे एक पण भक्त माझ्या दारात आला नाही बघ. आई तू जर अशी रुसत राहिलीस तर कसं जगायचं तुझ्या भक्तांनी? तेव्हा कोणाला तरी पाठवून दे इकडे. सेवक, अरे आज कोणच कस काय ना आपल्याकडे? महाराज मी पण तेच म्हणतोय, रोज एक ना एक बकरा मिळतच असतोय, पण आज कोणच मिळत नाही. मिळेल. मला वाटतं तू बाजारात बातमी दिली नाही वाटतं बघ. सगळ्यांना फोन कर आणि गिराईक पाठवून द्या म्हणा इकडं. महाराज तिला काय कळतंय त्याच्यातलं? तिला जर कळत असतं तर आज तुमच्या दरबारात रांग नसती का लागली? सेवक, अरे दम काढ थोडं. माझ्या इथं दरबार असाच गच्च भरलेला असेल बघ, पण त्यासाठी 2 दिवस टाइम आहे. 2 दिवस आमोशा लागली ना तेव्हा माझ्या इथं दरबार असाच गच्च भरलेला असेल. महाराज तुमच्या तोंडात साखर पडत आणि यश येत. येणार नक्कीच यश येणार. अरे माझ्या आईवर माझा खूप विश्वास आहे बघ सेवक. तर माझी आई तिच्या भक्तांना उपाशी ठेवू शकत नाही. माणूस चंद्रावर असो किंवा पृथ्वीवर असो, जोपर्यंत आमच्यासारखे बंधुबाब आहे तोपर्यंत आम्ही दुकान बंद नाही पडू देणार. महाराज किती वेळ वाट बघत बसायची? चला आता. अरे सेवक थांब, येईल कोणतरी. मला तर वाटतं तू तर प्रथम चुकीचं नाही केला, नाहीतर बघ 1 मिनिटात जाऊन भस्म करून टाकीन तुला. तुमची शपथ नाही महाराज. बर, ती मागच्या वेळची उधारी वसूल गोळा करावं लागेल बघ. सेवक थोडं उधारी खालून बघ बरं कोणाकोणा पैसे उधारी आहेत. महाराज त्या पोपटाबाच्या दुकानातून नारळ आणि दूध आणलं होतं, त्याचं काय पैसे राहायची? आपण त्या जणाला 200 नारळ विकलं होतं, त्याच्यापाशी काय पैसे राहायची? आणि ठकू मावशीनं देवीच्या 100 साड्या नेल्या होत्या, तिच्याकडे 5000 रुपये राहायची. बस, आता साऱ्या गावचं नाव घेत बसतो का? अरे पण ती उधारी जरा लवकरच गोळा करावं लागेल बघ, नाहीतर उद्या देवीचा कोप आपल्यावरच होईल. महाराज कोप बीप काय नसतंय, तुमची देवी फक्त गरिबांनाच त्रास देते, आपल्याला नाही. कोरोनाच्या काळात 2 वर्ष होती कुलपात बंद, तेव्हा मेली उपाशी तुमची देवी. टिंगल करतो माझ्या ह्याची. थांब तुला दाखवतो. आता तुम्हीच थांबा, मला सगळेच तुमचे चमत्कार माहित आहेत, तेव्हा गप गुमाना बसायचं, नाही तर. मज्जा केली रे तुझी. खेळा रागवायला काय झालं तुला? अरे चल, तू म्हणशील तसं करू. बर चला, उद्याच्या अमावस्याची तयारी करायची आहे. जय झोंटिंग बाबा जय हो. कुठं शोधायचं आहे बाबाला? ए दिदुशाने, लय साहेबांचं मनावर घेत जाऊ नकोस, फक्त माझं ऐकायचं, कळलं ना? अरे तुझं ऐकायचं म्हटलं की ते साहेबाच्या निस्ते शिव्यात खावं लागतात बघ. मग तिकडे उन्हातानाचं. अरे बाबा, आपल्यासारखे जर साहेबांना भीत नसते तर मी त्यांना पकडून आणलं असतं बघ. बरं सांग, लवकर बोल, मला ड्युटीला जायचंय बघ. साहेब लोकांचं काम करतात, साहेबांचं काम आपण करतो, मग आपण आपलं काम नाही करायचं का? तुझं ऐकून सांग मला. साहेबांनी आपल्याला विचारलं, त्या बाबाला शोधलं का? तर फक्त हो म्हणायचं. बरं, बस झाला हा विषय, आता पोटा पाण्याचा बंदोबस्त करू. मित्रा, इथे तर खायला कुठे काही दिसत नाही, इथे तर सगळी झाडं दिसतायत र. अरे मित्रा, चल गप गुमान माझ्या बरोबर. पुढच्या टेकडीच्या पलीकडं एखादं जोडपं असेल बघ, त्यांना हा घेतात द्यायचा. अरे साहेबाला कळालं तर? आपल्या दोघांशिवाय इथं कोण आहे? तेव्हा साहेबाला जाऊन कोण सांगणार? तुला काय करायचं ते कर, मला त्या झोटिंग बाबाला शोधायला सांगितलंय साहेबांनी, मी चाललो त्याच्या पाठीवर. अरे मित्रा, 1500चा मेळ घालू आणि जाऊ त्या बाबाला शोधायला. अरे मला वाटतं तुझ्या नादी लागून माझी नोकरी नक्की जाते बघ आता. काय नाही होणार, चल गप गुमान माझ्या बरोबर. चला, काय करतोस, पितोस की काय? अहो साहेब, मी अभ्यास करत बसलो इथं. हातातली पुस्तकं दिसत नाहीयेत का तुम्हाला? साल्या, मला अरे बोलतोस काय? अशी लय बघितले ती अभ्यास करणारी, अभ्यासाच्या नावाखाली वेगळंच नखरं करत बसताव. मला काय कळत नाही वय? अहो साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. असले नखरे करायला इथे कुठे मुलगी नको का? साहेब, हा वेडच करतोय आपल्याला. ती पलीकडे कोण हवी आहे? मुलगी आहे का तिची भूत आहे रे? अहो साहेब, मी खरं सांगते तुम्हाला, त्या मुलीला पाहिलं पण नाही मी अजून. पाहिलं नाही? मग असं कर, जा त्या मुलीला बघू नये म्हणतो कसा? अजून मी त्या मुलीला पाहिलं सुद्धा नाही. अहो साहेब, मी खरं सांगतोय तुम्हाला, विश्वास ठेवा माझ्यावर. हो तर विचारा त्यांना. अरे वा, आम्ही आलतो तेव्हा इथं गप्पा मारत बसला होतात. आम्ही येण्याची चाहूल लागली की तिकडं लांब जाऊन बसलाव. आम्हाला काय कळत नाही वय? नाही साहेब, तो म्हणतो ते बरोबरच आहे. खरंच आम्ही एकमेकांना ओळखत नाही. आता बघितलं ना तर दोघे एकमेकांना ओळखूनच घ्या की रा. ठीक आहे हुकुमशाही, त्यांची ओळख करून घ्यायची गरज काय मला? साहेब, तुम्ही काय यांच्याशी
वटाने फुटाने काय गोंधळ चालू आहे हा? कोण आहेत ही दोघं? साहेब, वरच्या माळावर दगडाच्या आत ही दोघं गुलुगुलू गुलुगुलू बोलत होती. मी ह्यांना विचारलं तर हा नरसाळा आडवा बोलला मला. दिसायला तर चांगल्या घरातील दिसता, मग असं चोरून का भेटता? जर प्रेम असेल तर लग्न का करून घेत नाही तुम्ही दोघं? अहो साहेब, तुम्ही समजताय तसं काहीच नाहीये. त्याने विनाकारण पकडून आणलाय आम्हाला. दिसायला कुत्रा चालू होतं काय आम्हाला? तुला विनाकारण इथं आणलंय? वटाने फुटाने फोन लावा ह्यांच्या आई बापांना आणि सही करून सोडून द्या. थांबा साहेब, 5 मिनिट थांबा. अरे इकडे इकडे. अरे हे प्रकरण जर वाढवायचं नसेल तर आपापसात मिटू. हवालदार, कुणाला बोलतोय मी? फोन लावा ह्यांच्या पालकांना. थांबा साहेब, 5 मिनिट थांबा बघा, फोन लावतो आता. हॅलो, तात्या साहेब का? अहो काय तुमची मुलगी? अहो तुमच्या मुलीनं काहीतरी कारस्थान केले बघा. लवकर यावं स्टेशनवर. पुन्हा आल्यावर बघू तुमच्या मुलीनं काय कारस्थान केलंय. या या च्या मायला फोनच उचलत नाही की लवकर. हॅलो, कावेरी ताई का? तुमच्या मुलानं काहीतरी केलंय बघा, तर लवकर स्टेशनला. तुमचा मुलगा असं नाही, या आधी स्टेशनला या, मग कळेल तुमचा मुलगा कसा आहे. काय झालं साहेब? आम्हाला विनाकारण बोलवलंय? अहो विनाकारण का त्रास देता आम्हा गरीबांना? आमचा प्रकाश नाहीच तसा. हो, या फॉर्मवर सही करा आणि असं एकटं फिरत जाऊ नका म्हणाव्यांना. लय उपकार झाले साहेब. वटाने फुटाने यापुढे विचार करून लोक पकडत जावा. उगीच चांगल्या माणसांना त्रास नको. यस सर. चला आता. कुठे गेली ही मुलगी? उगाच मला पोलीस स्टेशनला घेऊन गेली. पण तसा मुलगा तर बरा वाटला, पण नको, कुणावर विश्वास ठेवायला नको. किरण, ए किरण, आली का बाहेर? बाबा, हाक मारली का तुम्ही? तुझ्याशिवाय दुसरं कोणी आहे का या घरात? त्या दिवशीचा प्रसंग आठवला की अंगावर काटाच उभा राहतो बघ. बरं, माझ्या डोक्यावर हात ठेवून सांग की तुझी यात काही चूक नाही. हे घ्या, तुमची शपथ घेऊन सांगते मी नाही ओळखत त्याला. तो कोण, कुठला, खरंच नाही माहिती मला. आता जीव माझ्या भांड्यात आला, पण तो हवालदारच हरामखोर होता म्हणायचा. पण किरण, त्याचा मुलगा बरा वाटला बघ. म्हणजे बाबा कशासाठी विचारते? मी नाही समजले. कशासाठी? अगं शेतात कामाला गडी नाही, शेतात लावा म्हणलं त्या पोराला कामाला. एवढा बी वाईट नाही तो मुलगा, फक्त एवढाच की गरीब घरातला आहे. बाळा, गरिबी आणि श्रीमंती संपत्तीवर नसते, ती वेळ आल्यावरच कळते. तेव्हा गरिबांकडे तर माणुसकी असते. मी कॉलेजला जात असताना नेहमी माझ्या मैत्रिणी मला टोचून बोलतात. मी वर्गात गेले की त्यातल्या काही जण माझ्याकडे बघतात. मला कसं तरी वाटतं. तेव्हाच ठरवलं, गरीबच करणार पण माझ्या मुठीतला करणार. हो हो थांब, मी तर फक्त चर्चा केली, तू तर व्यसन घालण्यापर्यंत पोहोचली. ते जाऊ दे, त्यांना आपल्यामुळे त्रास झाला, आपण त्यांची माफी मागितलीच पाहिजे. चला आपण स्वतःहून त्यांच्याकडे माफी मागायला जाऊया. चला. नमस्कार. आई म्हणाली म्हणून आलो, नाहीतर आपण वेगळाच अर्थ काढाल. कळतात बरं का तुमचे टोमणे. न कळावी इतकी दूधखुळी नाहीये. हात जोडून माफी मागते तात्या साहेब तुमची. अहो त्या दिवशी विनाकारण आमच्या मुलामुळे तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागलं. हो, हे बोलून लाज होता काय? मी तुमची माफी मागतो. आमच्या पाठीमुळे त्यांना त्रास झाला. बाबा बसाय सांगणार का? त्या चहा पण उभा राहून घ्यायचं. अरे हो, विसरलोच की. प्रकाश, बसा बसा. किरण, जा प्रकाशरावांना आपलं घर दाखव. नको नको, घर बघायची काय गरज आहे? ते दिसतंयच की. अरे म्हणता तर जा, बघून ये की त्यांचं घर. खरं तर त्या दिवशी आपल्या दोन्ही मुलांची चूक नव्हती. ते हवालदारच हरामखोर होते. त्यांनी नंतर माफी मागितली येऊन. जाऊ द्या, काय तेच बोलत बसता. मला वाटलं तुमची माफी मागावी म्हणून आलो. जाऊ द्या, त्यानिमित्तानं आपली ओळख झाली. कावेरीताई, एक विनंती आहे. राग येणार नसेल तर बोलू का? अहो राग येण्यासारखं काय त्यात? बोला की काय बोलायचंय ते. अहो, तुमच्यासारखी प्रेमळ सासू माझ्या किरणला मिळाली तर मी माझं भाग्य समजेन. तात्या साहेब,
माफ करा कावेरताई, माझ्या विनंतीचा राग आला असेल तर मी माझे शब्द परत घेतो. पण तात्याच हे कसं शक्य आहे? कुठं तुम्ही आणि कुठं आम्ही? कावेरताई, मनात आणलं तर पोत्यानं पैसा वाचून दुसरा जावे करेन, पण पैशानं सगळी नाती मिळवता येत नाही. तेव्हा तुमच्यासारखी आई समान सासू माझ्या किरणला शोधूनही सापडणार नाही. हात जोडतो. अहो हे काय करता तुम्ही? तुम्ही एका मुलीचे बाप आहात. तुमची जागा तिथे नाही तर इथं आहे. अहो कावेरताई, आईच्या मनानं पोरकी झाली आहे, मनानं गाडी टाकते, तेव्हा सांभाळून घ्या. तुम्ही तिची काळजी सोडा. मला सून नाही तर मुलगी हवी आहे. अगं आई, काय झालंय? काय सांगशील का मला? तुम्हा दोघांचं लग्न ठरवायचा विचार आहे आमचा. काय? अहो मला विचार करायला वेळ तरी द्या, आमचं ऐकून तरी घ्या. बाळा, खूप मोठा नशिबाचा आहेस तू. तुला यांच्यासारखं स्थळ मिळालंय. चला आपण पुढच्याच महिन्यात चांगली तारीख बघून उरकून टाकू. सकाळचे 11 वाजले आहेत. रात्रीपासून फोन बंद आहे. त्या झोटिंगबाईनं नुसता धुमाकूळ घातला या गावामध्ये. पण माणसं पण वेडीच म्हणायची. अजून सुद्धा त्या झोटिंग्याच्या अंगारावर विश्वास ठेवतात. अरे असं लिंबू, नारळ आणि पोटावरून हात फिरवल्यानंतर मुलं झाली असती तर लग्न करायची काय गरज होती? सोडा, मी इथे काय वेळासारखं बडबड करतोय. वटाने फुटाने याचा कधी शोध घेतील कुणास ठाऊक. कुठं मेलेत कोण जाणे. आता अजून आले नाही. आईच्या पायाला त्याच्या पायात पण कुणास पडलं नसतं तर झोटिंग्याच्या एका साथीदाराला मी नक्कीच पकडलं असतं बघा साहेब. असं ऐकणार नाही तो. मला पण त्याने दगडावरून ढकलून दिलं. बास करा. आज 2 महिने झाले. एक काम तुम्हाला नीट करता येत नाही आणि आता त्याला पकडायचं सोडून स्वतःलाच जखमी करून आलात. मला कोण विचारणार आहे की नाही मी त्यांना काय तोंड दाखवू? आहे साहेब, तोंड कशाला देता? त्यांना दाखवा त्या अवस्थेतील फोटो. नाहीतर काय, म्हशी मागच्या काठे घेऊन आपण कुणाला कसं पकडणार? या काठेने बदलल्याशिवाय वरिष्ठाला आपलं नाही पटणार. अहो पण मी त्यांना काय उत्तर देऊ? रोज वेगळ्या वेगळ्या फोनवरून तक्रारी करतात. मला फोनवरून तक्रार करते नाही का? त्यापेक्षा साधा सोपा उपाय म्हणजे फोन बंद करून ठेवायचा आणि सांगायचं की रेंज नव्हती म्हणून. आपला तर नेहमी फोन बंदच असतो. साहेबाच्या घरचा फोन आला की हे आणा, ते नाही, हे आणा असं म्हणून साहेब नुसतं वेड करून टाकतात बघा. त्याच्यापेक्षा साध्या पर्याय फोन बंद करून ठेवायचा बघा. तर मला आज कळालं तुमचे फोन बंद का असतात. तरी म्हणा त्यांनी माझे पण कॉल उचलत नाही. तसं नाही साहेब, बघा हाय का रेंज, मग कसा लागणार फोन? तेव्हा आमच्यासारखं बघा, तेव्हा कुठं वेळ बसेल, नाहीतर काय खरं नाही बघा. बस कळाला तुमचा शहाणपणा. नीट नोकरी करायची नसेल तर मला वर तक्रार नोंदवावी लागेल. मग एखाद्या नक्षलवादी विभागात गेलात ना मग मरा गोळ्या खाऊन. माफ करा साहेब, यापुढे आम्ही जीवाचं रान करू परंतु त्या झोटिंग्याला नक्कीच पकडू. साला लय माजलाय, हातात सापडू दे असा फोडून काढतो की नावच नको बघ. पुढच्या आठवड्यात लग्नाला येणार आहे तो झोटिंग्या, तेव्हा मी त्याला नाही सोडणार. त्या बोकडाच्या गळ्यात दाव बांधून त्या बोकडाला कसं फटफटीत आणतात का नाही तसं आणतो की नाही, नुसतं बघतच राहा बघा. पण मला एक सांगा, त्याला जिवंत आणायचंय का मारून? नाहीतर माझ्या हातून मेला बिला तर? आवड नको तिथं काठीचा फटका बसला की झोटिंग्या कसा जिवंत करायचा आहे मला माहिती बघा ह्या पट्ट्याला. कसं पण आणा, जिवंत आणा की मारून आणा, पण मला एकदा पाहायचंच आहे तो झोटिंग्या काय चीज आहे ते. झोटिंग्या आता तू मेलाच म्हणून समज. ये किरण, आईच्या पाया पडूया. माझा जीवन शेवटपर्यंत सोबत राहील. बस माझ्या काळजाचे तुकड्याचे सांभाळ. कळतं बरं का सासूबाई? ओहो, आमच्यावरती चांगले संस्कार झालेत हे तुम्ही विसरू नका. बस किरण, तुझ्या या चांगल्या संस्कारांनी या घराचं सोनं कर. अगं माझ्या आईने माझ्यासाठी खूप कष्ट घेतलेत, तेव्हा तिला त्रास होईल असं वागू नकोस. अरे प्रकाश, माझ्या आई लहानपणीच मला निघून सोडून गेली, तेव्हा सासूच्या रूपात आई भेटल्या मग तर झालं. किरण, तू अशी काय बोलतेस ना की तुझ्या तोंडचं वाक्य कधी संपूच नाही असं वाटतं. अगं तुझ्यासारख्या सासूवर प्रेम करणाऱ्या सुना सगळ्यांच्या घरात गेल्या तर सगळ्यांचा संसार सुखाचा होईल बघ. अरे प्रकाश, दुसरं काय मला माहित नाही पण मी माझा संसार सोन्याचा करून दाखवणार.
आपल्या सोन्यासारख्या संसाराला कोणाची नजर लागू नये म्हणजे झालं बघ. चल सासूबाई तू गप्पा मारत बस, मी तुम्हा दोघाला जाऊन गरम नाश्ता घेऊन येते. काय आवडतं ते सांगा, 5 मिनिटात जाऊन ठेवून येते. राहू दे सुनबाई, अगं तू असं तोंड भरून बोलले त्यानेच माझं पोट भरलं बघ. आता अजून मी काय बोलायचं बाकी राहिले. सासूबाई तुम्ही गप्प बसा. आजपासून तुम्ही घरातलं एकही काम करायचं नाही. आजपासून घरातली सर्व जबाबदारी माझी. बस किरण, तू जर आईला एवढा जीव लावणार असशीला तर मला अजून काहीच नको. अरे प्रकाश, या जरी तुझ्या आई असल्या तरी मला माझ्या आईपेक्षा जास्त प्रिय आहेत. मग तर झालं. आता आज बोलतच बसणार आहे तर खाण्यापिण्याचं पण बघणार आहे तुम्ही. केव्हापासून विचारते काय आवडते ते सांगा. सर्व वेळ तर बोलण्यातच चालला आहे. मला काही नको. जा मस्त पैकी दुधातला चहा बनवून घेऊन ये. 2 मिनिटात जाते. मस्त गरम चहा बनवून घेऊन येते. असं वाटतं या हृदयाचा कप्पा करावा आणि त्यात सुनबाईला ठेवावं. बस बस आई, अगं एवढं सोन करून डोक्यावर बसून घेऊ नकोस. ह्या चांगल्या सोन्याला पुढे जाऊन बिघडतात. अरे मला कुठं 10 सुना आहेत. आरती येतच नाही मला. अगं आई, 10 सुना असलेल्या बऱ्या, पण एक नको. अगं 10 सुना एकमेकीच्या सल्ल्याने एकत्रित राहते, पण एकुलत्या एक सुनेचं गरीब खूप अवघड असतं. नाही, तशी माझी सून नाही, साक्षात लक्ष्मी आहे ती. अगं आई, लक्ष्मी पुढे जाऊन कडक लक्ष्मी झाली ना तर या घराची राखरांगोळी व्हायला उशीर नाही लागणार. तेव्हा तिच्या लायकीनं पुन्हा मला म्हणू नको की बायकोच ऐकतो म्हणून. चला मस्त मस्त गरम गरम चहा आणलाय. मस्त चहा झालाय.
मग मला सांग, रोज दारू पिऊन पिऊन कसं सगळं वाटतो झालंय. लेकरू होईल का तुला बाई? आई, मी काय करावं यासाठी सांगा सांगा काय करावं लागेल मला? तू काय काय करू शकते? माझ्या आईला शांत करण्यासाठी तू एक बकरा कापावं लागेल आणि एक कोंबडा कापावं लागेल. हो देवा, पण हे जास्तच होतंय. अगं मग तुला गुण कसा येणार? आयुष्यभर रांजोटी म्हणून राहणार का? नवऱ्याच्या लाटा भुके खात बसणार आहे का? बोल, मंजूर आहे का तुला सगळं? होय होय देवा, तुम्ही सांगाल ते सगळं करेन ना, पण मला लेकरू झालं पाहिजे. माझ्या नवऱ्याची दारू सुटली. माझ्यावर शंका घेते? तुझ्यावर कुपेल माझी देवी जर रागवली तर या वर्षी या अंबरक्यात जे लेकरू जन्माला येईल ती कोणामुळे? महाराज तुमच्यामुळे. या गावाची सुख शांती लागते ती कोणामुळे? महाराज तुमच्यामुळे. या गावाची नवरा बायकोची भांडणं होतात ती कोणामुळे? महाराज तुमच्यामुळे. या गावात जीवन आणि माणसं बाहेर फिरतात ती कोणामुळे? महाराज तुमच्यामुळे. या गावात जी पाऊस पडतो ती कोणामुळे? महाराज तुमच्यामुळे. हे सगळं माझ्यामुळे होतंय. मग तुला मूल का होणार नाही? हे घे बसू. आणि रोज सकाळ सकाळ घोड्याच्या मुलात सेन जा तुला नवऱ्याला. त्याला बोल पडेल ना नक्की? माझ्यावर शंका घेते? बर, ही सगळं तुझ्या नवऱ्याला दे. बघ 12 लेकरं खेळतील तुझ्या मांडीवर. तुझ्या औषधात 5 लेकराचा बळी द्यायला विसरू नको. बरे आहे का? जोडीदारानं ती गेली का बघा? जोडप्यांना लुटमार करत आहे. पण या माणसांना एवढं पण करत नाही. अशा 9 साले मुलं का होतील? पण अशा नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना सावध करावे लागेल, नाहीतर दुसरंच काहीतरी घडायचं. पण अजून हवालदार कसे आले नाहीत? नमस्कार साहेब, आमच्या ड्युटीवर हजर कसं वहिनी घरात नाही वाटतं? वहिनीचा आणि ड्युटीचा काय संबंध हवालदार? त्याचा
पडला होता, डोळा लागला, नोकरी म्हणजे काय थट्टा समजली का तुम्ही? गावात काय चाललंय याचा पत्ता तरी आहे का तुम्हाला? तो झोटिंग घ्या आता नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना लूटमार करत आहे आणि तुम्ही इथं झोपा काढताय. झोपा. तुमचे साथीदार कसे नाही आले अजून? थांबा साहेब, 5 मिनिट थांबा बघा, आले फोन लावतो. लावा फोन. हॅलो, हा जोडीदार. आयला तुझा काय आवाज नीट येईना बघ. कुठं काय नेमका? घरात आहे का सणातच आहे? सणातच आहे होय. अरे जसं आहे तसं उठून ये. साहेब का बोल तुझ्या नावाने तिला बोलायला लागेल बघ. बरं आहे बाबा, सणासतपासून बोलतोय बघा. खबरदार, काय कळतंय का नाही तुम्हाला? माणूस संडासात काय करतंय? काय अकलीचा भाग आहे की नाही? अहो साहेब, काय ते एकदा तरी ठरवा बघा. पुन्हा माझी अक्कल काढू नका बघा. बास झालं. आईला कालच्या बटनानं लई अपघात झाली बघ. सकाळपासून 2 वेळा झालं जाऊन यायचं, पण थांबायचं नावच घेना बघ. अरे जरा कमी घ्यायचं की रे बघ. फुकटचा होता म्हणून किती खाल्ला. 5 वाट्या रस्ता पिला. अरे मग सकाळी किती वाट्या बाहेर आलं. मग हाय बघ बघ. आईला लई अपघात झाली बघ. बोला साहेब, काय काम होतं तुमचं? मला सांगा हवालदार, तुम्ही संडासातून बाहेर कधी आलात? हरामखोर कुठला? कशाचा वास घ्यायला लावताय मला? काही कळतंय की नाही तुम्हाला? साहेब, तुम्हाला कोणत्याही गोष्टी चुकीच्याच वाटतात. आपल्या खात्याला नेहमी पुरावा लागतो ना. मग द्याल कायचा पुरावा? सोडा, जावा आणि त्या काल लग्न झालेल्या जोडप्यांना बोलावून घ्या. साहेब, लग्न होऊन 4 दिवस झाले बघा. लगेच त्रास द्यायचा का त्यांना? अहो, तो झोटिंग घ्या आता नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना लूटमार करत आहे. त्याला सावध करायला नको का? चमायला झोटिंग घ्या आता सापडू दे, मग बघतोच त्याच्याकडे. अरे मग बघ, त्याची पिवळी पॅन्ट आणि कशी ओली होते. साहेब म्हणते तर फोन करून बोलू दे. भेटत तरी नसेल गेलं नुसतं. मग हाय, हा फोन लावतो. हॅलो, हा प्रकाशराव का? पोलीस पाटलांकडून नंबर घेतलाय. हा, आमच्या साहेबाचं जरा काम होतं, येता का? 10 मिनिटं लागतील. चालेल चालेल, लवकर या, खूप महत्वाचं काम आहे. मग फुटाणे, तुम्ही कधी पाहिला आहे का त्या झोटिंग्याला? वटाणे, का हसायला तुम्ही? साहेब, हसू नका तर काय करू. ह्याच्या झोटिंग्या सापड्यात आला की बायकोच्या लुगड्या जाऊन लागतो हा. मग हाय. नमस्कार साहेब, काय काम काढलं आमच्याकडं? प्रकाशराव, तो झोटिंग्या आता तुमच्यासारख्या तरुण जोडप्यांना लूटमार करत आहे, तेव्हा तुम्हाला सावध करायला त्रास दिला. अहो साहेब, या त्रास कसला? आणि त्यांच्या घरी जायला आम्ही काय अडाणी आहोत का? प्रकाश साहेब, अडाणी माणसं लय चांगली बघा. तुमच्यासारख्या शिकलेल्या माणसांना ते भोंदू बाबा तडाख्यात घेतात आणि फसवतात. देवदेवतांच्या नावाखाली तो बायकांना लूटमार करत आहे. अशा हजारो तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत, तेव्हा तुम्हाला सावध करणं आमचं काम होतं. नाही साहेब, तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे. आम्ही काळजी घेऊ. येऊ का? हो. आयला जोडा रावण सीतेसारखा दिसायलाय बर का. हवालदार, राम सीतेसारखा का रावणासारखा? काय बोलता? काय कळतंय का नाही तुम्हाला? चला, त्या झोटिंग्याच्या पार्टीवर राहा. चला चला. हॅलो, कशी आहे? मजेत. हो हो, मी बी मजेत. मग काय खुश खबर आहे की नाही? हो, अगं आमचं अजून काहीच नाही ग. अगं सुनबाई, जरा तांब्यात पाणी देते का? थांबा जरा, महत्वाचा फोन चालू आहे. अगं दुसरं कोण? सासूबाई ग. मग कधी देणार आहे पार्टी? गोड बातमी दिल्लीची. अगं आमच्या नशिबी कुठे आलं एवढं सुख. डॉक्टरना दवा म्हणते. तू कुठे गेली होती? मेले ग मेले सुनबाई. अगं होते
होता. आता लाडाचा लेक एक बोलून राहणार नाही मला. हे काय कशी पडलीस तू? अरे काय नाही रे, पाणी पिण्यासाठी म्हणून उठले आणि पाय घसरून तोल गेला बघ. अगं आई पडली तेव्हा किरण तू घरातच होतीस ना, कुठे होतं लक्ष तुझं? अरे प्रकाश, मैत्रीचा फोन आला होता रे. फोन 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 आईपेक्षा महत्वाचा होता का फोन तुला? दे फोन. अरे ऐकून तरी घे, आम्ही खूप महत्वाच्या विषयावर बोलत होतो. महत्वाचा विषय? आईपेक्षा महत्वाचा विषय होता का? दे फोन. हे काय मैत्रीला फोन लावला आणि बाबांना फोन लावला? खोटं बोलतेस? लाज नाही वाटत तुला? एवढ्या शुल्लक कारणाने माझी लाज काढतो हे तुला शोभतं का? शुल्लक कारण? वा रे वा. अगं पायावर पडली पण बरं झालं, डोक्यावर पडलीस काय केलास तू? लगेच मेली नसती म्हातारी. अरे म्हणताय का असं लढण्यासारखं तुम्ही? तुम्ही तर शांत बसा. हेच होतं ना तुम्हाला, ते काय मला माहित नाही. एक क्षणभर मला या घरात राहायचं नाही. मला माझ्या बाबाकडे नेऊन सोडवा. नको नको सुनबाई, असं भरल्या घरातून जायचा विचार करू नको. हवं तर मी पाय धरते तुझे. अगं आई तुझी चूक नसताना तू का पाय धरतेस तुझ्या? अरे चूक कशी नाही, मी पाणीच नसतं मागितलं तर हे सगळं घडलंच नसतं. पाया पडा, नाक रगडा, मी नाही राहणार आता. आता काय करायचं आई? जा तू काही कर, पण सुनबाईला अडव. घराची इज्जत उंबऱ्याच्या आतच असलेली बरी असते. जा तू तिच्या खाली तिला अडव. सोड माझा. मला नाही घ्यायचं या घरात. अगं का आमची इज्जत कशी टाकतेस तू? अगं आईचं काय चुकलं असेल तर तुझ्या वतीने मी माफी मागतो, पण तू घर सोडून जाऊ नको. मला नाही राहायचं या घरात. हो, माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता. ती तिची गुड न्यूज सांगतच होती, तेवढ्यात ती म्हातारी पडली. तिचा ओरडण्याचा आवाज ती म्हणाली, अगं किरण, कोण ओरडत आहे घरात? का तुझ्या मैत्रिणीला सासू नाही, आई नाही, का बेडकासाठी पडल्या भागातून? प्रकाश, असं कुचकं बोलू नकोस. अरे प्रकाश, असं कुचकं बोलू नकोस. अरे माझ्या आत्मनंतर तुझं लग्न झाले, ते का मुलाची आई होते. मग आपलं काय? आपलं काय म्हणजे? मला नाही समजत. आणि तिला झालं म्हणून आपल्याला हवं असं नसतं किरण. तुम्हा पुरुषांना नाही कळत आमची व्यथा. अरे एका वर्षाच्या आत तर पाळणा नाही हल्ला तर लोक संशयाच्या नजरेतून बघतात. अगं विषय कोणता? तू बोलतेस कोणतं? आणि हा मुलाचा प्रश्न आलाच कुठून? म्हणजे तू माझं नाही ऐकणार. मी उद्या जाते बाबाकडे. पुन्हा तुझे काळ तोंड मला जाऊ नकोस. अगं थांब किरण, ऐकून तरी घे. सोड माझा. अगं का अशी करतेस तू? आईचं काय चुकलं असेल तर मी माफी मागतो. तू जिंकलीस, मी हरलो. बस झालं तुझं समाधान? अरे त्या बाबाचा खूप स्त्रियांना गुण आला आहे. आपण मी तिथे जाऊया ना? अगं कुठला हा बाबा घेऊन बसलीस? चांगले डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे जाऊया, सल्ला घेऊया. आपण जाऊया तिकडे, चल. अरे आधी बाबाकडे जाऊया, नंतर डॉक्टरना जाऊयाच ना. माझी मैत्रीण कधीच खोटं नाही बोलणार. अहो, विश्वास ठेवा माझ्यावर. माझी मैत्रीण कधीच खोटं नाही बोलणार. तिला त्या बाबांचा गुण आला आहे. आपण बी तिथे जाऊया ना. डॉक्टर काय कमी पैसे घेतात काय? उगीच काय पैसे खर्च करायच्यात? तू काही म्हण किरण, मला त्या बाबावर विश्वास नाहीये. आणि माझा तुमचा विश्वास नाही. सर्व गोष्टी काय उघड उघड सांगावं लागतात का? त्या बाबाच्या पद्धतीनुसार अनेक घरी पाळणा हल्ला आहे. मग आपल्याला एक नाही ना, कशावरून? अगं का अशी वेड्यासारखी नसतेस? आपण डॉक्टरांकडे जाऊया ना. आई घरी एकटीच आहे, मला जाऊ दे. आई 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 काय नशिबात जाते का? नशिबात जाते ते बायको असतं, हे लक्षात ठेवा. आणि गुणगुणांचा रस्ता लक्षात ठेवा. अगं किरण काय करतेस हे? प्रकाश म्हणून चल. बस अपघातात वडील गेले आणि त्याने तो लग्न केली. 5 वर्ष झालं लग्नाला, पण मोठं आणखी संतनच नाही. बाबा हे कसं माहिती असं नाही. अगं प्रकाशराव, आपण आईच्या पोटात होता तेव्हापासून माझे लक्ष आहे देवीचे तुमच्यावर. म्हणजे तो अपघात? प्रकाश,
तुला तेव्हाच मी सांगितलं की तुझा नवरा कधीच बाप होऊ शकणार नाही म्हणून. नाही बाबा, तू खोटं बोलतोयस. अरे मला खोटं बोलायची काय गरज आहे? पोटावर बघणं ऑपरेशनची मोठी खूण आहे का नाही? पण तू काही काळजी करू नको, मी माझ्या आईकडून तुला संतन देतो. बाबा काय पैसे लागत ते लागू द्या, जर माझ्या पोटाला मुलं येत नसेल तर. सेवकांना मला तर तसं सांगता येत नाही, पण बसा पूजा करतो. जोडीदारांना साहित्य घेऊन या, कौल लावावं लागेल माझ्या देवीला. त्यांना पुढे हात जोडत बसा, दादा काय सांगतात ते ऐका.
तुमची ना, अहो थोडं काय बोलावं म्हटलं की माहेरी जायच्या धमक्या देतात. अहो इकडे आडम तिकडे वीर अशी गत झाली बघा माझी. डोकं अगदी फुटायची वेळ आली. काय करावं? हे घ्या आणि डोक्याला म्हणजे डोकं दुखायचं थांबेल. काय चाललंय हे किरण? थांबव हा बरकटपणा. अगं आपण असल्या शिकलेल्या माणसांनीच अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला तर अडाणी माणसांनी कसं करायचं? अरे प्रकाश, यात शिकलेली नाडाने काय संबंध आहे का? माझं ठरलं म्हणजे ठरलं, मला मूल पाहिजे. अगं मला विचार केला वेळ देणारेस की नाही तू? ते काय मला माहित नाही. त्याबाबत दक्षिणेंना गुण आला आहे. आपण तिथे जाऊया ना. अगं चांगले डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे जाऊया ना आपण. कुठला हा गावा घेऊन बसलीस? अगं त्यासाठी नरबळी देणार आहे. कुठून आणणार आहेस हा नरबळी? अरे करू काय ते सोय, रस्त्यावर जाऊन आणू. फक्त यासाठी पैसा पाहिजे. किरण तू एका दिवशी तुझ्यासोबत मलाही सगळं टाकणार बघ. ते काय मला माहित नाही. तसं मला माझ्या डोक्यात एक विचार आहे, पण तो तुला मान्य होणार नाही. आता काय विचार आहे सांगणारेस का? तसं नाही, माझी शपथ घेऊन सांग, माझ्यावर रागवणार नाही म्हणून. ही दिली शपथ, नाही रागवणार. बोल काय विचार आहे? अरे नरबळी देण्यासाठी बाहेर जायची गरजच नाही ना, आपल्या घरातच आहे नरबळी. अगं पण आपण घरात तर तिघ जणच राहतो, मग तू बळी कोणाचं देणार आहेस? प्रकाश, एवढं भोळ असल्यासारखं वागू नकोस ना, सर्व कळतं तुला. हे बघ किरण, जे काय बोलायचं ना ते स्पष्ट बोल. तर स्पष्टच बोलते. दुसरा कोण? आपल्या सासूबाई रे. काय? अरे किती दिवसाच्या सोबती आहेत त्या आपल्या, तर सवय झाला आहे ना. अगं म्हणून तुझ्या डोक्यात ही कल्पना आली? अगं जन्मदाती आहे ती माझी आणि तू तिला मारण्याचं कटरस आहे. पोटच्या पोरापेक्षा तुला आई महत्वाची का मूल? नाही तर ठरव, मी जाते उद्याच बाबाकडे. किरण आता मला हे सहन होत नाहीये. आता नाही, परंतु नाही, आणि मला बोलायला वेळ बी नाही. मी जाते बाबाकडे. अगं थांब ना किरण, का शिवेसारखी वागतेस? अहो रोज 1000 म्हातारे मरतात, त्यातील एक मेली म्हणून काय होतंय? चला, मी म्हणते तसं करा, चला. देवा भगवंता, घोर कलियुग आलंय. बाळा, मी तुझी आई आहे, हे विसरू नकोस तू. आई मला माफ कर, मला काहीच कळत नाहीये ग. मूल, बायको का तू, मला काहीच कळत नाहीये ग. पण किरण बोलतोय ते पण काही बरोबरच आहे, चुकीचं नाहीये. शिवाय तुझे अजून किती दिवस राहिलेत? तू एका जागेवर बसल्यावर कोण करणार आहे ग तुझं? आता किरण बोलतोय ते पण बरोबरच आहे. आता तीर्थयात्रेचा बहाणा करतो आणि झोटिंगेच्या अड्ड्यावरच नेतो. मग झोटिंगच करेल काय करायचं ते. बाळा, मी 3-4 दिवस झाले बघते, तू माझ्याशी नीट बोलत नाही. का नजरेला नजर मिळत नाही? का तुझ्या आणि सुनबाईचं भांडण झालंय का? अगं आई तसं काही नाहीये, जरा फिरायला जावं म्हणतोय. अरे मग अडवलंय कुणी? तुम्ही तरुण व्हायचा, तुम्ही नाही फिरायचं तर मी म्हातारीने फिरायचं का? अगं आई तसं नाही. तुम्हाला वाटत असेल तुम्ही गेल्यावर माझं कसं होणार? तुम्ही माझी काळजी नका करू. अगं आई तुला पाठवा म्हणतोय फिरायला आणि मी तुझ्यासोबत येईल ना. आपण दोघांनी जायचं. आणि सुनबाई? अगं तिचा बाप आजारी, ती त्यांना भेटायला जाणार आहे. मला फिरायला घेऊन जाण्याची कल्पना सुनबाईचीच असणार. खूप प्रेम करते ती माझ्यावर. हो आई, मीही खूप प्रेम करतो तुझ्यावर. चल कधी जायचं यात्रेला? बहुतेक माझी शेवटची यात्रा आहे म्हणायचं. अगं आई अशी का बोलतेस तू? तुला अजून खूप काही बघायचंय. अगं नातवंडांची तोंड बघायची तुला. सुनबाईला नीट सांभाळ, त्रास देत जाऊ नको. मी जर जिवंत माघारी आले तर माझ्या नातवांनाच भेटेन. ये आई, सावकाशे पडशील. अगं नाही आई, पुढं थोडं गेलं ना लागेल चांगला रस्ता. ये तू. बाळा, मी तुझ्यासाठी मरायला पण तयार आहे, पण हे
ऐकलंय, पण माझा जीव देऊन जर तुला मूल होणार असेल तर आणत असू दे इकडे. आई तसं काही नाहीये. अगं किरण बोलली म्हणून मी ऐकलं. खरंच आई मला माफ कर. बाळा, फक्त माझी एक शेवटची इच्छा आहे, या समाजाला तू मारला असं सांगू नको, कारण आई या शब्दात खूप ताकद आहे. बाबा कुठं बसू? आई नको, तू नको जाऊस तिकडे. प्रकाश सोड. आई ऐक ना माझं. प्रकाश सोड. आई प्रकाश आता वाटायला लागले चूक नाही झाली ना माझी. किरणचं ऐकून मी माझ्या आईचा जीव घेतला. आई मला माफ कर. आई 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 मला माफ कर ग. मला काहून सुचत नव्हतं. अगं मी तुझं ऐकून तुझा जीव घेतला. आता कसा राहणार आहे मी तुझ्याशिवाय. आई परत ये तू. आई आई ये ना. लागले का तुला? आई आई मला माफ कर गं. तू मला सोडून जाऊ नकोस. तुझ्या सुखाचा
जोटिंग्याचा अजून काय पत्ताच लागना बघ. आता काय करायचं रे मित्र्या? नाहीतर काय लेका, त्या माणसांनी आपल्याला चुकीचा पत्ता सांगितला. म्हणाले या बाजूला पळालाय, तो आता आपल्याला नाही सापडणार. अरे ते खरं हाय र. साहेब आपल्या हात धुवून मागायचं. तो जोटिंगे काय मला सासराय वय की मला सापडायला? चमायला जोटिंगे आता सापडू दे. नाही या काठीनं बदललं तर नाव सांगणार नाही फुटाने हवालदार म्हणून. मित्रा तुला एक मी सांगतो, तो जोटिंगे मारताना मला पकडू नको. अरे तवर कंटाळ करशील तर मी मरून जाईल बघ. अरे मित्रा आपण दोघं मिळून चांगला चेचून काढू त्याला. मी तर काय ना काही करून त्याला रोज शिव्या देत असतो बघ. अरे काय ज्या मोठ्यानं त्यानं काहीतरी कारस्थान केलं असेल, पण ते अजून काय आपल्या कानावर आलं नाही बघ. अरे मित्रा तुला खांजून अवदान आणायची गरजच काय? जे काम हाय ते कमी हाय होय. काहीतरी काम हाय पण ते तुला दाखवायचं नको बाबा. नमस्कार साहेब, मी प्रकाश आणि ही माझी बायको किरण. तशी ही तुझी बायको, तसा हा माझा काय मी कोण? तसा हा माझा जोडीदार वटाणा हवालदार. बरं तुमचं नवीन लग्न झालेलं दिसतंय, कुठेतरी फिरायला जायचं सोडून आमच्याकडे काय काम काढलं? अहो साहेब आमचं महत्वाचं काम होतं. माझी आई गेल्या काही दिवसांपासून गायब आहे, तर तिचीच तक्रार नोंद करायला आलो होतो. गायब होय? गेली असेल पाहुण्या राव्यांकडं, येईल 2 दिवसांनी परत. नाही साहेब, असं सासूबाई कधीच कुठे न सांगता गेलं नव्हतं, म्हणून काळजी वाटते. वा वा, अशी सून असावी लागते सासूवर प्रेम करणारी. वा वा, अशी सासूवर प्रेम करणारी सून मी आतापर्यंत बघितली नव्हती. तेव्हा तक्रार नोंद करा आणि शोध घ्या तिचा. आणि हो तुम्ही पण जवळच्या नातेवाईकांकडे चौकशी करा आणि कळवा आम्हाला. सासूबाई कुठे गेला तुम्ही? देवा पांडुरंग नवस करते. सासूबाई जिथे आहेत तिथे त्यांच्याबरोबर काय वाईट होऊन देऊ नका. चला आपण फोन करू. हवालदार पळा माझ्या मागं. चला साहेब तुम्हाला काय झालं आज कुत्र्यासारखं पळायला? याआधी तर असं पळताना मी कधीच बघितलं नव्हतं. मला सांगा, मग अशी जी तरुण जोड पाळती ती कशासाठी आली होती? त्यांची आई 4-5 दिवसांपासून बेपत्ता आहे, त्याची तक्रार करायला आले होते. नक्की सापडणार. म्हणजे खबऱ्याची खबर आणि ह्यांनी दिलेली तक्रार याचा टाका कुठेतरी मिळतो म्हणायचं. अहो साहेब आमच्या पेटीचा टाका तुटण्याआधी तुमचा टाका सुद्धा म्हणजे झालं, नाहीतर काय खरं नाही बघा. मागच्या अमावस्याला बहुतेक त्यांनी त्याच म्हातारीचा बळी दिला असावा. साहेब मला तर काहीच खरं वाटत नाही. जर त्यांनी बळी दिला असता तर आपल्याकडे तक्रार करायला कशाला आले असते बरं? मला सांगा हवालदार, किती वर्ष झाली नोकरी करता, काही कळतंय का नाही? अहो त्यांच्यावर शंका येऊ नये म्हणून तक्रार नोंदवली नसेल, हे कशावरून? चामायला तरी त्यांच्या दोघांवर मला संशय येत होता. आता त्यांच्या दोघांवर पाहतच ठेवायला हवी. आणि काही संशयास्पद वाटलं तर मी फोन करतो तुम्हाला. अगदी बरोबर. उद्या या गावातल्या यात्रेचा गर्दीचा फायदा तो नक्की पळून घेण्यासाठी घेऊ शकतो. तेव्हा आपली माणसं गटीत पेरून ठेवा. आता तू मेलास म्हणून सांगत दिसतं. आधी पॅन्ट नीट आवून बांध. मागच्या वेळेला कधी गळून पडली याचा पत्ता सुद्धा लागला नाही. आणि म्हणा झोटिंग्या तू मेलाच म्हणून समज. आपण पण वेषांतर करून गर्दीत घुसू आणि त्याला रंगे हात पकडू. अहो साहेब वेषांतर म्हणजे नेमकं काय हो? ही पहिल्यांदा शब्द ऐकते बघा मला. जर आपण या कपड्यावर गेलो तर त्याला शंका नाही का होणार? तेव्हा आपण कपडे बदलून त्याच्या पाठीवर राहू. नाही मी तर साडी अजिबात घालणार नाही. मागच्या वेळेला साडी घालून गेलो होतो तेव्हा तिथल्या वस्तीवरच्या माणसांनी मला ओळखलं होतं. आता मी अजिबात साडी घालणार नाही. चला तयारीला लागा. तो नक्की या गर्दीचा फायदा पळून घेण्यासाठी घेऊ शकतो. चला. किरण गावय बापू घरात तर मला कुणी दिसत नाही. कुठे गेली सगळी? किरण ओ जावई बापू, मीच वाट चुकलो की काय? किरण आली का बाहेर? बाबा तुम्ही येण्याबद्दल कळवलं नाही. चला म्हटलं जाऊन यावं. पाखराचा संसार कसा चाललाय बघावं. बरं सगळं मजेत आहे का?
मैत्रीत नाही म्हणायचा. बरं. सासूबाई प्रकाश कुठं गेले? सासूबाई आहेत ना देवघरात. किरण, आता चेहरा का पांढरा पडलाय? खरं खरं सांग, कुठं गेला तुझ्या सासूबाई? अहो ते देवदर्शनला गेले आहेत. मी तुम्हाला चहा बनवून घेऊन येते. काम किरण, मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या अगोदर. खरं खरं सांग, कुठं गेला तुझ्या सासूबाई? अहो तिला काय विचारताय? मी सांगतो ना. खरंच आई देवदर्शनासाठी गेले. अहो किरण बोलते, त्याच्यावर विश्वास ठेवा ना. त्यांच्याकडे फोन आहे ना, मी फोन करतो त्यांना. गेली 4-5 दिवस झालं मी फोन करतो, पण त्यांचा फोन बंदच येतोय. मला काहीतरी वेगळं घडण्याची शंका आलं मी त्यांना भेटायला. अहो खरंच ती देवदर्शनासाठी गेली आणि तुम्हाला खोटं बोलण्याची गरज काय मला? किरण, जा बाबासाठी चहा घेऊन ये. नको किरण, या घरात चहा काय पाण्याचा एक थेंब सुद्धा घेणार नाही. जोपर्यंत तुम्ही खरं खरं सांगत नाही, या घरचा उंबरा सुद्धा ओलांडणार नाही. बाबा थांबा, मी तुम्हाला सगळं खरं सांगते. 4-5 दिवस झालं सासूबाईंचा पत्ता नाही. सोहेकडे शोध घेतला पण कुठे सापडत नाही. बाहेर कुठे बोबटा नको म्हणून काही सांगितलं नाही. पोलीस स्टेशनला तक्रार केली का? माझ्या चांगल्या ओळखीचे साहेब आहेत, फोन करू का त्यांना? अहो बाबा, तुम्हाला काय वाटतं? हे सगळं केलं नाही, सगळं करून बसलोय. तपास चालू आहे. शोध लागला की सांगतो म्हणाले. किरण, तू जर या प्रकरणात काही दोषी आढळले ना, तुझा गळा दाबून फार करीन आणि तुमचा पण येतो मी. ऐकले ना बाबा काय मानले? गळ्यात दाबून जीव घेईल. याआधी कधीच बाबाच्या तोंडातून मी असं ऐकलं नव्हतं. घेईल म्हणाले, घेतला नाही ना. पण मी नालायक म्हणून तुझ्यासारख्या बाईचा ऐकून मी माझ्या आईचा जीव घेतला. प्रकाश, यात मला एकटीला दोषी ठरवू नकोस. तुम्ही तेवढा दोष आहे हे विसरू नकोस. अगं पण हे करायला कुणी भाग पडला? तूच ना. कुठली तुझी मैत्रीण तिला डोक्यात हवा भरली होती? तुझ्यावर विश्वास ठेवून माझ्या आईचा जीव घेतला मी. आता आपल्याला कधीच मूल होणार नाही. तुला तळतळाट लागेल माझ्या आईचा. अरे प्रकाश, असं बोलू नकोस. आई मला माफ कर. अरे प्रकाश, शांत बस. आई मला माफ कर ग. मी चुकलो. मी उद्या जाऊन गुन्हा कबूल करतो. अरे प्रकाश, असं वेड्यासारखं वागू नकोस. चल आराम कर. जोडीदारांनो, अरे आपल्या कालच्या कारस्थानाची खबर पोलिसांना काय नाही आधी आपण हे गाव सोडलंच पाहिजे बघा. महाराज, मला तर लय भीती वाटायला लागलीये. पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतलं तर आपलं काहीच खरं नाही. त्यापेक्षा आपण जर स्वतःहून सांगितलं तर कमीत कमी मार तरी कमी भेटेल आपल्याला. आणि तुमची डोसकी बिस्की फिरलीत का काय? या धोटेगाने आजपर्यंत काय केलं आणि काय नाही त्याचा इतका पण पुरवठा नाही ठेवला आजपर्यंत, तर आपल्याला कोण नाही मारणार. महाराज, पण त्या अगोदरच पोलिसांनी आपल्याला पकडलं तर? नाही नाही नाही, अरे आपल्याला कोण पकडत नाही बघा. असे किती पोलीस आले आणि किती पोलीस गेले, तरी या धोटिंगाच्या एका केसला पण कुणी धक्का नाही लावला आजपर्यंत. महाराज, ती पोलीस लय कडू चालीच आहे. आपल्यासारख्या बंधू बाबाला टायरात घालून मारते. तेव्हा पोपटावणी पटे बोलायचं हे लक्षात ठेवा. अरे माझ्या आईला जाऊन भस्म करीन माहिती आहे ना तुला? तेव्हा या गावची यात्रा आहे. गर्दीत घुसायचं, संध्याकाळी हे गाव सोडायचं आपण. आम्ही कुठून पण येऊ, तुम्ही खूप लांबून आला दिसताय. तू बरोबर ओळखलं की आम्हाला. आम्ही लय लांबचं आहे. किती लांबचं? गाव कुठलं? तुम्हाला नसलेल्या एवढं ठोके कशाला रे? जोडीदार आलाय दारात, 1-2 रुपये द्या हे तुला आपलं. साहेब, आम्ही सहज चौकशी केली. एवढं रागायला का जाताय? मला पुढच्या गावाला जायचंय. अजिबात कोणी माझ्या वाट्याला अडवायचं नाही. तुला अडवा येण्यासाठी तू राजा आहे का कुठला? हो आहे, नगरीचा राजा आहे मी. जर माझ्या मनात काय आलं तर मी काय पण करू शकतो बघ. तू काही जादूगार आहे व्हय? मला उंदीर बनव बरं. अरे तू काय जादूगर आहे? मग ह्याला उंदीर बनव आणि मला मांजर बनव मग. जोडीदारांनो, ह्यांना आता माझा धक्का दाखवलाच पाहिजे बघा. मी भिकाऱ्यासाठी कोण आहे आणि कोण नाही सांगा बरं. महाराज, कशाला कोणाला सांगत बसायचंय? आधीच मला भीती वाटायला लागली आहे.
कशासाठी तिच्या नवऱ्याने आणि सुनेने मला पैसे सुद्धा दिले बघा. पण तू कशासाठी केलं हे सगळं? कशासाठी म्हणजे तुम्ही नोकरी कशासाठी करता? कशासाठी म्हणजे पोटासाठी. मग आम्हाला पोट नाही का? पण तुझ्या स्वार्थासाठी तू दुसऱ्यांचा जीव घेतोस. जीव कोण कोणाचा घेत नसतं साहेब. अहो तुमच्याच लोकांनी माझ्या आई बाबाचा जीव घेतलाय. त्यांना मोठ्या गुन्ह्यात अडकवलं. त्यांना ही बदनामी सहन झाली नाही म्हणून त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये आत्महत्या केली. मी शिकलो, नोकरी शोधली, पदवी घेतली, पण भरण्यासाठी पैसेच नव्हते. त्या नाराजीमध्ये मी आत्महत्या करायचा विचार केला. एकदा रेल्वेच्या रुळावरून जात होतो. समोर खूप गर्दी दिसली. तेथे एक देवऋषी होता जुना. ते लोकांना नुसतं फसून पैसे गोळा करतच फिरवत होता. मग मी पण ठरवलं हा धंदा करायचा. अहो साहेब काय चूक केली. त्यांना लोकांनी देवाच्या नावाखाली किती फसवलं. मग आम्ही फसू नये का? मला नाविलाज होता, पण मला काहीच पश्चाताप झाला नाही. तुम्ही दिली ती शिक्षा मी भोगण्यास तयार आहे साहेब. चल हे सगळं त्या म्हातारीच्या पोरांना सांग. चल घेऊन चला मला त्यांच्याकडे. हवालदार घ्या ह्याला. हात पुढे कर. त्याची काय गरज नाही तात्यासाहेब. या हरामखोरानं आम्हाला पहिलंच सगळं सांगितलंय. म्हणजे? होय, अगं चांगली शिकलेली आहे ना तू. मूल नाही झालं तर चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं सोडून अशा बंधुबाबांचे घर भरता तुम्ही. नाही साहेब, माझी चूक झाली. अहो बायकोचं किती ऐकावं यालाही प्रमाण असतो. मी या मुलांचा बाप. कुणाच्या गळ्यात सून म्हणून बांधण्यापेक्षा आम्ही विहिरी टोकलून दिली असती तर बरं झालं असतं. मंडळींनो, मला माफ करा. मला वाटलंच होतं ही वेळ माझ्यावर येणार आहे, पण इतके लवकर येईन असं वाटलंच नव्हतं. साहेब, माझी एक विनंती आहे. जर तुम्हाला मूल होत नसेल तर चांगल्या डॉक्टरापाशी सल्ला घ्या, पण अशा आमच्यासारख्या माणसाच्या आहारी जाऊ नका, नाहीतर उद्या तुमच्यावर पण अशीच वेळ येऊ शकते. या ठिकाणी हा नाटक समाप्त झालेला आहे. मारुती गुरु यांच्याकडून या नाटकासाठी 200 रुपयाची रक्कम झाली. तसेच दिवेश विधाते यांच्याकडून 100 रुपये, तुकाराम विधाते यांच्याकडून 200 रुपये, हरदा जोडवे यांच्याकडून 200 रुपये. नाटक कंपनी त्यांचे अत्यंत आभार आहे. आईनाथ मुंडे यांच्याकडून या नाटक कंपनीसाठी 200 रुपयाचं बक्षीस आणलंय, तर नाटक कंपनीचे अत्यंत आभार आहे. नाटकातील कलाकारांच्या पालकांना विनंती आहे त्यांनी स्टेजकडे यायचं आहे. एक साथ राष्ट्रगीत सुरू करीने सुरू कर. जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्चल जलधि तरंगा.
जय हे जय 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 हे भारत माता की भारत माता की चा आस्वाद घेतला। आज शेवटच्या दिवशी शेवटचं होणार हे नाटक या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। यात्रेचा शेवट सगळ्यांचा गोड झालेला आहे। सर्व पाल्यांच्या कलाकारांना विनंती आहे, पाल्याच्या वडिलांना विनंती आहे की आपापल्या मुलीबरोबर मुलाबरोबर आपण फोटो काढू शकता। सहकुटुंब सहपरिवार येऊन सगळ्यांना विनंती आहे। अतिशय छान एक महिनाभर सराव केलेला होता। अतिशय छान पद्धतीने नाटक मुलींनी सादर केलेलं आहे। कुठल्याही प्रकारची त्रुट माझ्या विचारांतर राहिलेली नाही। वैयक्तिक कुणाचे फोटो आपापल्या पाल्याबरोबर घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता, काही अडचण नाही। मध्ये होणार का? ओके।